आमची संख्या जरी कमी तरी विधानसभा गाजवायची देतो आम्ही हमी। वैचारिक लेवल लागते, लेवल। मी पात्रता नाही म्हणालो, लेवल। एखादा वाक्य काढून टाकणं म्हणजे काय असतं? एखादा वाक्य काढून टाकणं म्हणजे काय असतं? एवढा सोपा विषय वाटला का तुम्हाला? तपासून ते काढून टाकण्यात येईल। एक मिनिट अध्यक्ष महोदय, राज्यपालांचं भाषण आहे, राज्यपालांचं भाषण आहे। सन्माननीय सदस्य, या ठिकाणी पंकजाबाई मुंडे बसले, काय काढून टाकलं? काय माझा औषध शब्द आहे? सन्माननीय सदस्य 2 मिनिटांमध्ये कन्क्लूड करा। ऐकूनच घेणार नाही का तुम्ही? किती घ्यायचं ते आम्ही ठरवायचं अध्यक्ष महोदय। आपण असं करू नका, 2 मिनिटं वगैरे मला कसं काय बसवणार अध्यक्ष महोदय? अजिबात चालणार नाही अध्यक्ष महोदय। अखेर शिवसेनेच्या वाघानं नागपूरचं हिवाळी अधिवेशन गाजवलंच आणि विधानसभेमध्ये जोरदार राडा बघायला मिळाला। चला तर बघूया। या ठिकाणी इतके वाजता त्या ठिकाणी तुम्हाला नवीन सरकारला शपथ देता येईल हे राज्यपाल महोदयांनी सांगायचं असतं। आपल्याला जागा बदलायची असेल तर राज्यपाल महोदयांना विनंती करावी लागते की आम्हाला या ठिकाणी शपथ घ्यायची नाहीये, आम्हाला या ठिकाणी शपथ घ्यायची आहे। जशी आम्ही माननीय उद्धव साहेबांची शिवतीर्थावर सभा शपथ घेतली। आम्ही सातत्यानं सांगतोय की तुमच्या मनामध्ये घटनेबद्दल आदर नाहीये, तुम्हाला ही घटना शिल्लक ठेवायची नाहीये। त्यावेळेला तुम्ही बाहेर सांगता की आम्ही नॅरेटिव्ह पसरवतो, नॅरेटिव्ह सेट करतो। हे राज्यपाल पद हे घटनात्मक आहे की नाही याचं उत्तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या उत्तराच्या भाषणामध्ये दिलं पाहिजे। राज्यपालांनी तुम्हाला कधी बोलावलं हे तुम्ही सांगितलं पाहिजे। राज्यपाल हे एका कुठल्या तरी पक्षाचे असतात हे मला मान्य आहे, पण त्या खुर्चीवर बसल्यानंतर किमान त्या पदाची गरिमा राहिली पाहिजे, त्या पदाचा मान सन्मान राहिला पाहिजे, त्या पदाचं महत्व राहिलं पाहिजे। याचं भान राज्यपाल महोदयांना आहे की नाही? याचं भान राज्यपाल महोदयांना आहे की नाही? सन्माननीय सदस्य, राज्यपालाचं अभिभाषण। सन्माननीय सदस्य, सन्माननीय सदस्य 2 मिनिटं। साठम साहेब, असं राज्यपालांवर हेत्वारोप करणारे वाक्य हे या सदनामध्ये निर्माण करता येत नाही। माझा पॉइंट ऑफ ऑर्डर असा आहे, त्यांचं हे वाक्य त्यांच्या भाषणातून आपण काढून टाकावं, रेकॉर्डवरनं काढून टाकावं की राज्यपाल एका पक्षाचे सदस्य असतात, हे वाक्य काढून टाकावं अशी माझी आपल्याकडे मागणी आहे। तपासून ते काढून टाकण्यात येईल। 1 मिनिट अध्यक्ष महोदय, राज्यपालांचं भाषण आहे, राज्यपालांचं भाषण आहे। सन्माननीय सदस्य, तुम्हाला काय लक्षात येतंय अध्यक्ष महोदय? एखादं वाक्य काढून टाकणं म्हणजे काय असतं? एखादं वाक्य काढून टाकणं म्हणजे काय असतं? एवढा सोपा विषय वाटला का तुम्हाला? या ठिकाणी पंकजाबाई मुंडे बसले, काय काढून टाकलं? काय माझा औषध शब्द आहे? माझा असंसदीय शब्द काय आहे? सन्माननीय सदस्य बोला। सन्माननीय सदस्य, तपासून घेऊन वाक्य काढून टाकण्यात येईल। इतकं वैफल्यग्रस्त झाले मंडळीचे अध्यक्ष महोदय की यांना अध्यक्षाचं सुद्धा आवाहन करण्याचं आता अध्यक्ष महोदय आता पर्यंत त्यांची बदल केलेली आहे। पण अध्यक्ष महोदय, आपण जो निर्णय दिलेला आहे की तपासणीची आवश्यकता नाहीये। आमची विनंती आहे की जो पहिला निर्णय दिला आपण अध्यक्ष महोदय ते कामकाजातून हे आपण काढून टाकलेलं आहे। अध्यक्ष महोदय निर्णय कायम ठेवा अशी आमची विनंती आहे आपल्याला। राधाकृष्णजी, विखे पाटील साहेब, महोदय याच्यावर चर्चाच होत नाही। आपण दिलेल्या निर्णयानंतर अध्यक्ष महोदय याच्यावर चर्चाच होऊ शकत नाही। अध्यक्ष महोदय, आपलं कामकाज सुरू करा, पुढील कामकाज अध्यक्ष महोदय सुरू करावं अशी आपल्याला विनंती आहे। सन्माननीय सदस्य 2 मिनिटात कन्क्लूड करा। काय बोलताय काय? सन्माननीय सदस्य, अध्यक्ष 12:53 मिनिटांनी तुमच्या चर्चेला सुरुवात झाली। माझं ऐकून पण घेणार नाही का? एकच मिनिट, माझं ऐकूनच घेणार नाही का तुम्ही? अध्यक्ष महोदय, माननीय अध्यक्ष महोदयांनी या चर्चेकरता 2 दिवसामध्ये 7 तासाची वेळ चर्चेला दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये निम्मा वेळ मंत्र्यांच्या भाषणासह इकडं आणि निम्मा वेळ इकडं। किती घ्यायचं ते आम्ही ठरवायचं अध्यक्ष महोदय। आपण असं करू नका, 2 मिनिटं वगैरे मला कसं काय बसवणार अध्यक्ष महोदय? अजिबात चालणार नाही अध्यक्ष महोदय। सन्माननीय सदस्य, बोलायला सुरुवात करा। असं बोला, बोलायला सुरुवात असं करा, बोला, तुम्ही सांगा त्यांना बोलायला सुरुवात करा। ज्या पद्धतीचं वक्तव्य झालं अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी माफी मागितली पाहिजे अशी आमची मागणी अध्यक्ष महोदय। राज्यपालाच्या अभिभाषणावर
न बोलता सत्ता कशी स्थापन झाली हे सर्व जे रेकॉर्डवर आलेले ते पूर्णतः काढून टाकावं. या आयुधाचा वापर करून सरकारच्या स्थापनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाहीत. ते सर्व जे भाषण रेकॉर्डवरून काढून टाकावं अशी माझी हरकत आहे. कोणत्याही राज्यपालाच्या आचरणावर ठपका ठेवता कामा नाही. म्हणून हे सर्व पाहून हे आपल्या भाषणामधून त्या ठिकाणून काढून टाकण्यात येईल आणि आता आपण त्या ठिकाणी सुरू करावं. सन्माननीय सदस्य कान साफ करा. सन्माननीय सदस्य तुमच्यासारख्या सिनियर माणसानं असं बोलावं. कान साफ करा. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा. अहो मला बोलूच देत नाही तुम्ही तर काय करणार. मला संरक्षण द्या ना. मला संरक्षण द्या अध्यक्ष महोदय. राधाकृष्ण विखे पाटलांसारख्या माणसांनी सातत्यानं अशा पद्धतीने उभं राहणं हे काही शोभा देणारं नाहीये. मी कुठलाही अजिबात शोभा सन्माननीय देणारं सदस्य नाहीये. मंत्री महोदयाला बोलू द्या. तुम्ही बसा. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य मंत्री महोदयाला बोलू द्या. भास्करराव मिनिटं जाधव मंत्री महोदयाला बोलू सन्माननीय द्या. सदस्य ज्येष्ठ सदस्य आहेत. आमची वैचारिक पात्रता काय आहे, वैचारिक पातळी काय अध्यक्ष महोदय. आमची सन्मान्य सदस्यांना माझी एवढी सूचना आहे की आपण अध्यक्ष महोदय आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण या ठिकाणी उगाच कसं दाखवतो तुम्ही आम्हाला. आपण मला संरक्षण दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय. त्यांचा मराठी भाषेबद्दल एवढा जर राग असेल त्यांचा तर माझा नाईलाज आहे अध्यक्ष महोदय. त्यांना मराठी भाषेबद्दल एवढा द्वेष असेल, त्यांना मराठी भाषेबद्दल एवढा तिरस्कार असेल तर त्यांनी मराठी भाषेबद्दल अभिमान आहे. अध्यक्ष महोदय, मराठी भाषेबद्दल यांचं किती प्रेम आहे. 2.5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतरही अध्यक्ष महोदय यांचं सरकार होतं, त्यांनी किती मराठी भाषेचा आदर केला अध्यक्ष महोदय आम्हाला कल्पना आहे. आमचा मुळात अध्यक्ष महोदय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला तो आपल्या सरकारने दिला. आमच्या अध्यक्ष महोदय आमच्या सरकारने तो मान्य करून घेतला. यांचा काही अधिकार नाही, यांचा काही संबंध नाही. पण अध्यक्ष महोदय मूळ राज्यपालांच्या एकूण अधिकार कक्षेवर राज्याच्या स्थापनेच्या संदर्भामध्ये माननीय प्रधानमंत्री येणार आहे शपथविधीला अध्यक्ष महोदय. हा जो काही हिरोला बोलवणार आहेत अध्यक्ष महोदय, हा काही राज्यपाल भाषणाचा मुद्दा होऊ शकत की गेल्या 2-2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेले उद्योग हे परराज्यामध्ये किती गेले हे जर राज्यपालांनी त्याचा उल्लेख केला असता तर अध्यक्ष महोदय जरा बरं झालं असतं. त्याबद्दल तो उल्लेख केला नाही म्हणून देखील मला अध्यक्ष महोदय खेद वाटतो. आज हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर येथे राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू होती आणि या राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना शिवसेनेचे टायगर नेते, फायटर नेते भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार फटकेबाजी केली. ते बोलत असताना त्यांनी विखे पाटील यांची लेवल नाही, त्यांनी असं मध्ये उभं राहून बोलू नये अशा प्रकारची टोलेबाजी विखे पाटील यांच्यावर केली. राधाकृष्ण विखे पाटील आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची बघायला मिळाली. त्यासोबतच राज्यपालांविषयी बोलत असताना राज्यपाल भानावर आहेत का अशा प्रकारचं एक वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं आणि ते विधानसभेच्या कामकाजातून काढून टाकण्यात यावं अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील असतील, भातकाळकर असतील किंवा भाजपच्या नेत्यांनी केली. आणि त्यानंतर लगेच विधानसभेच्या अध्यक्षांनी कारवाई केली आणि तपासून भास्कर जाधव यांचे ते शब्द काढून टाकण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय दिला. आणि खरं तर तेव्हा खऱ्या अर्थानं राडा सुरू झाला विधानसभेमध्ये. अध्यक्ष साहेब तुम्ही काय करताय, तुम्ही काय चालवलंय, काय बोलताय, तुम्हाला कळतंय का, या भाषेमध्ये भास्कर जाधव विधानसभेचे जे पीठासीन अध्यक्ष होते त्यांना बोलले. त्यानंतर कुणी किती वेळ बोलायचं याच्यावर देखील भास्कर जाधव आणि अध्यक्षांमध्ये तू-तू-मैं-मैं बघायला मिळाली. आम्हाला अर्धा वेळ बोलण्यासाठी दिलेला आहे आणि त्या अर्ध्या वेळापैकी किती वेळ मी बोलणार आणि किती वेळ बाकीचे सदस्य बोलणार हे आम्ही आमचं ठरवू. 2 मिनिटात संपवा असं तुम्ही आम्हाला सांगू शकत नाही अशा प्रकारची आठवण अध्यक्षांना, अशा प्रकारची शिकवण अध्यक्षांना थेट भास्कर जाधव यांनी करून दिली. त्यामुळे एकंदरीतच भास्कर जाधव यांच्या विरुद्ध पीठासीन अध्यक्ष, भाजपचे नेते आणि एकंदरीत सत्ताधारी अशा प्रकारचं चित्र नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बघायला मिळालं. मात्र शेवटी अखेर भास्कर जाधव यांनी थोडंसं नमतं घेतलं आणि इतर मुद्द्यांना देखील हात घातला. मात्र त्यांचं प्राथमिक म्हणणं असं होतं की सत्ता स्थापन करत असताना जेव्हा राज्यपालांकडे सत्तेसाठी अप्रोच देखील झालेले नव्हते सत्ताधारी नेते किंवा एखादा पक्ष, त्या अगोदरच मैदान सजवायला सुरुवात कशी होते, त्या अगोदरच निमंत्रण पत्रिका कशी ठरते,
त्या अगोदरच इतर राज्यातील 22 मुख्यमंत्री महाराष्ट्रात शपथविधीसाठी येणार हे कसं ठरतं? नरेंद्र मोदी पंतप्रधान ते देखील येणार हे अगोदरच कसं ठरतं? जर सत्ता स्थापन कोण करणार आणि कोण मुख्यमंत्री होणार, कोण शपथ घेणार हे ठरलेलं नसतानाच, राज्यपालांकडे त्या पद्धतीचं सत्ता स्थापनेचं पत्र गेलेलं नसतानाच अगोदरच हे कशा प्रकारे ठरू शकतं यावर त्यांनी खरं तर सुरुवातीला बोट ठेवलं. घटना कशा प्रकारे तुम्ही पायदळी तुडवत आहात आणि घटनेचा आदर सत्ताधारी कशा प्रकारे करत नाही हे देखील सांगण्याचा भास्कर जाधव यांनी प्रयत्न केला. आणि हे बोलत असताना एकंदरीत विधानसभेमध्ये राडा बघायला मिळाला. या संपूर्ण राड्यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायचे आहेत ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.